येथील शेतकऱ्यांचे बोगस बियाणे लागवडीमुळे आर्थिक नुकसान. लोटार येथील शेतकरी किशोर चिन्नू वाणी यांनी सुमारे 8 एकर शेतीमध्ये तूर या पिकाची लागवड केली होती. दप्तरी 48 वाहन तुरीची तब्बल 9 पाकिट लागवड केली असून सदर पिकांसाठी मी औषधी व रासायनिक खते, कीटकनाशके आणि मशागत करून सुमारे 2.5 लाखांचे खर्च करून देखील उत्पन्न मात्र शून्य आले आहे. सदर बियाणे हे बोगस असल्याचे शेतकरी किशोर वाणी यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी पाचोरा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बियाण्यात फसवणूक झाली असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पाचोरा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात भेट देऊन पंचनामा केला आहे, परंतु आतापर्यंत कुठलेही नुकसान भरपाई दिलेले नाही. तरी संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी किशोर वाणी यांनी केली आहे. देवळा न्यूज साठी चंदू खरे, जळगाव. तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. माझं गाव लोटार. मी दप्तरी 48 वाहन म्हणून बियाणं हे महावीर अँड कंपनी बडगाव पाचोरा या दुकानावरनं खरेदी केलेलं आहे. ते बियाणं मी 10 जून रोजी शेतात लागवड करून केलेले आहे आणि ते बियाणं आतापर्यंत वाहन म्हणून दिसत आहे. त्याला फुल्लर व शेंगा लागलेल्या नाही आहेत. तरी माझं 6 ते 7 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तरी मला याची नुकसान भरपाई मिळावी याची मी कंपनीला विनंती करत आहे. कशाचं बियाणं होतं आणि किती बियाण्याच्या थैल्या होत्या? मी बियाणं घेतलेलं आहे 9 थैल्या आणि ते दप्तरी 48 हे वाहन होतं. आणि वाहन होतं पण काय होतं भाऊ? कशाचं उत्पन्न घेत होते तुम्ही? मी तुरीचं हे वाहन म्हणून घेतलेलं आहे. तूर बियाणं म्हणून हे वाहन घेतलेलं आहे आणि त्या बियाणापासून मला उत्पन्नच काही दिसत नाही आहे. आणि मी याच्यासाठी कृषी अधिकारी साहेबांना इथे शेतात घेऊन त्यांनी त्याचा पंचनामा केलेला आहे. पंचनामा होऊन 15 दिवस झालेला आहे. तरी मला कृषी अधिकारी सांगतात की मी याचा मेल कंपनीला पाठवलेला आहे. त्याचा अजूनपर्यंत मला उत्तर मिळालेलं नाही. आणि मी दुकानदारालाही सांगतो की याची मला नुकसान भरपाई मिळावी. ते फक्त सांगतात मिळेल, थोडं थांबा. किती दिवस थांबायचं? मला आता जीवन कशावर जगायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि माझ्या मागे परिवार आणि मी ही जमीन ही कसाने केलेली आहे. आणि कसचे पैसे, येणारं उत्पन्न, इतर खर्च, मटेरियल, शेतीची मशागत, एवढं पैसा मी खर्च करून मला त्याच्यापासून काहीच उत्पन्न मिळालं नाही. तर माझं आता नाईलाज शेवटी आत्महत्या करावी लागेल असं मला दिसून येत आहे. किती नुकसान झालं आहे तुमचं याच्यामध्ये? माझं जवळजवळ 6 ते 7 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. आणि हे 8 एकर 31 गुंठा एवढी 8 एकर 31 एवढी हेक्टरमध्ये मी हे बियाणं लावलेलं आहे. म्हणजे खर्च झाला पण उत्पन्न हातात काही नाही? अजिबात नाही.